नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नेहमी करता आपण एक म्हण ऐकत असतो की वेळेच्या अगोदर आणि नशिबाच्या पुढे कुणाला काही मिळत नाही. आणि ते खरं देखील आहे की जेव्हा योग्य वेळ येते किंवा नशिबामध्ये जेवढं असलं तेवढंच आपल्याला बदलते. परंतु श्री गजानन महाराजांची भक्ती करत असताना ह्या गोष्टी कशा वेगळ्या ठरतात. म्हणजे श्री गजानन महाराज आपलं नशीब कसं बदलतात किंवा जे आपल्या नशिबामध्ये नाही ते कसं बदलायला सुरुवात होते, आपलं महाराज भाग्य कसं बदलायला सुरुवात करतात, याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. आपण जेव्हा श्री गजानन महाराजांची एकनिष्ठ भक्ती करतो म्हणजे फक्त महाराजांचं दर्शन घेणे किंवा जे उपवास करणे किंवा महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला वाऱ्या करणे किंवा मग महाराजांना वेगवेगळे नैवेद्य करणे किंवा महाराजांचं पारायण करणे, ही भक्ती म्हणजे आता कुणाकुणाचं असं असते की कुणी व्यक्ती पूजा करत नाही परंतु तो खूप भक्त असतो, परंतु कुणी व्यक्तीचं असं असतं की तो रोज नित्यनेमाने पूजा करतो किंवा पारायण करतो, दर्शनासाठी जातो. किंवा कुणाचा नियम असतो की मंदिरामध्ये रोज महाराजांचं दर्शन व्हायला हवं किंवा रोज मंदिरामध्ये जायचं आणि त्यानंतरच आपल्या पुढचे जे काम आहे दिनचर्येला सुरुवात करायचं. परंतु असा व्यक्ती भक्त असेलच असं नाही. तर मग खरा भक्त महाराजांचा कोण असतो, एकनिष्ठ भक्त महाराजांचा कोण असतो, म्हणजे असा भक्त की तो परिपूर्ण होण्याकडे जास्त प्रयत्न करतो की मी परिपूर्ण कसा होईल, म्हणजे माझ्यामध्ये महाराजांची शिकवण कशी रुजेल, म्हणजे वेळोवेळी प्रत्येकाला मान द्यायचा, अहंकार सोडायचा किंवा मी आहे मीपणा जिथे संपतो तो खरा महाराजांचा एकनिष्ठ भक्त म्हणावा. की जिथे त्याच्यामध्ये मीपणा संपलेला आहे, त्याच्यामध्ये फक्त समर्पण आहे, महाराजांच्या चरणाशी तो समर्पित आहे, मी करतो हा भाव त्याच्यामध्ये नाही. जे करतात ते महाराजच करतात. महाराजांनी आत्तापर्यंत जे केलं आहे ते चांगलंच केलं आहे आणि इथून पुढे देखील जे महाराज माझ्यासाठी करतील ते योग्यच करतील, एवढा ठाम विश्वास त्या भक्ताचा महाराजांवरती असतो. याला आपण एकनिष्ठ भक्त म्हणूया. किंवा तो जीवनामध्ये वागत असताना दुसऱ्याचं मन दुखणार नाही याचा जास्त पहिले विचार करतो, आपल्या स्वतःपेक्षाही समोरच्याचा विचार करणारा. किंवा आपण असं म्हणू शकतो की कधी काही अडचण जर आली तर त्यामध्ये तो डगमगत नाही. म्हणजे एकनिष्ठ भक्ताचे असे अनेक वेगवेगळे लक्षण असतात की तो डगमगणार नाही, महाराजांचा विश्वास त्याच्यावरचा कधीच तुटणार नाही, महाराजांनी जे केलं आहे ते निमूटपणे तो गिळून घेईन की ही परिस्थिती माझ्यासोबत आली आहे, महाराजांनी माझ्यासमोर ही परिस्थिती ठेवली आहे, तर ती परिस्थिती देखील कुठल्या तरी योग्य कारणासाठी किंवा पुढे काहीतरी चांगलं होणार आहे यासाठीच महाराजांनी माझ्यावरती ती वेळ आणली आहे किंवा माझ्यासमोर ती परिस्थिती आलेली आहे. जो भक्त महाराजांवरती डोळे झाकून विश्वास ठेवतो म्हणजे संपूर्ण समर्पण त्याने केलेलं असते, म्हणजे जीवनाचं समर्पण त्याने महाराजांच्या चरणाशी केलेलं असते. म्हणजे आता काम आपण मनुष्य जन्मात आहोत तर आपल्याला आपले कर्म कधीच चुकणार नाही. म्हणजे असं नाही की देरे हली पलंगावरी, आपल्याला तसं आयत्या जागेवरती काही मिळणार नाही, आपल्याला पलंगावरती काही मिळणार नाही, आपल्याला आपले कर्म कधीही चुकणार नाही, आपल्याला आपले कर्म करतच राहावं लागणार आहे. परंतु आपले कर्म करत असताना सर्व काही महाराजच करतात आहेत, महाराजच मला बुद्धी देत आहेत, महाराजच माझ्याकडून प्रत्येक गोष्ट करून घेत आहे, हा जो भाव आहे तो एकनिष्ठ भक्ताचा भाव असतो. आणि एकनिष्ठ भक्ताचे हे जे काही लक्षणं मी तुम्हाला सांगितले, हे त्यावेळी आपल्यामध्ये अशी एकनिष्ठ भक्ताची लक्षणं येतील त्यावेळेस महाराज भाग्योदय करतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये नशिबात जे आहे ते होणारच आहे, ती गोष्ट कधीही टळणार नाही जे आपल्या नशिबामध्ये आहे. परंतु महाराजांचा जो भक्ती करतो, जो महाराजांचा एकनिष्ठ भक्त असतो, महाराज त्याला सर्वोपरी सांभाळतात. त्या गोष्टीची जी तीव्रता आहे ती अतिशय कमी प्रमाणामध्ये होऊन जाते. कुठला तरी मोठा प्रसंग घडणार होता आणि चालता चालता आपल्या पायाला खडा टोचला किंवा काटा टोचला, या पद्धतीने महाराजांचं कार्य असतं. म्हणजे त्याची तीव्रता जी आहे ती तीव्रता अतिशय कमी होऊन जाते, आपल्याला त्याची झळप महाराज पोचू देत नाहीत. एवढी शक्ती महाराजांच्या भक्तीमध्ये आहे. त्यामुळे आपली भक्तीतली शक्ती वाढवा, त्यामुळेच आपलं नशीब पालटणार आहे आणि आपलं जो काही भाग्योदय आहे तो महाराज करणार आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की योग्य वेळी आणि नशिबापेक्षा जास्त कुणाला मिळत नसते, तर खरंच योग्य वेळीच आपल्याला योग्य गोष्टी मिळतात आणि नशिबापेक्षाही जास्त मिळत नसते. परंतु जीवनामध्ये कधी कुठला प्रसंग येणार असला तर त्याची तीव्रता महाराज नक्कीच कमी करतात. आणि आपण जर का महाराजांची खूप एकनिष्ठ भक्ती केली तर जे आपल्या नशिबामध्ये नसेल ते सुद्धा महाराज बदलतात आणि ते सुद्धा आपल्याला मिळते. एवढी शक्ती महाराजांच्या भक्तीमध्ये आहे, एवढं सामर्थ्य महाराजांमध्ये आहे. त्यामुळे महाराजांची शक्य तेवढी एकनिष्ठ भक्ती करण्याचा प्रयत्न करा. आणि कधी समजा कुणाच्या बाबतीत असं झालं नाही, समजा आता आपण खूप भक्ती करतो, एकनिष्ठ भक्ती आहे, महाराजांवरती पूर्ण विश्वास आहे, तर आपले जे काही प्रारब्ध आहेत ते देखील आपल्याला भोगावे लागतात आणि ते प्रारब्ध आपल्या कर्माच्या रूपाने आपल्याला भोगावे लागतात. कधी कधी आपले प्रारब्ध आपल्या समोर येऊन उभे राहतात. त्यावेळी मन शांत ठेवा,
मनामध्ये एकच महाराजांचं चिंतन चालू ठेवा. महाराजांवरती कधीही अविश्वास दाखवू नका, महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवा. म्हणजे जो महाराजांची एकनिष्ठ भक्ती करायला सुरुवात करतो तर त्यावेळी महाराज त्या भक्ताचे जे काही प्रारब्ध कर्म असतील, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण एकनिष्ठ भक्ती करतो आहोत, आपण महाराजांची सेवा करत आहोत, महाराजांना समर्पित देखील आहोत, शरणागत देखील आहोत, मग तरी माझ्यासोबत असं का होते. तर कधीतरी पूर्वीचे प्रारब्ध असतात, तर महाराजांचा जो भक्त असतो महाराज त्याला संपूर्णपणे सांभाळतात. मग त्यावेळी महाराज त्या भक्ताचे जे काही प्रारब्ध कर्म असतील त्याला ते 10 वर्षामध्ये भोगायचे असतील तर महाराज ते 2 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये महाराज त्याचे ते प्रारब्ध ते भोगून समाप्त करतात. आणि मग पुढे जो काळ येणार आहे ते सगळं काही स्वच्छ, निर्मळ आणि सुंदरच असणार आहे. त्यामुळे जेव्हा कधी वाईट प्रसंगाला सामोरे जायचं काम पडलं किंवा वाईट काही जर जीवनामध्ये आलं तर त्यावेळी डगमगून न जाता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की महाराज माझ्यासोबत आहेत आणि महाराजांचीच ही सगळी काही लीला आहे, महाराजांचंच हे सगळं काही नियोजन आहे. त्यामुळे जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की जीवनामध्ये असे प्रसंग येतात जेव्हा आपण अपडाऊन्स जीवनामध्ये चालू असतात, म्हणजे सुखदुःख जसे चालू असतात तसे अप अँड डाऊन्स चालू असतात. म्हणजे कधी खूप सुंदर काळ असतो, त्याच्यानंतर दुःख येणार आणि दुःखाच्या नंतर खूप चांगले दिवस येत असतात. म्हणजे जेवढं दुःख लांब त्याच्यानंतरचे संपूर्ण दिवस 10 पटीने आपल्याला जीवनामध्ये सुंदर मिळणार असतात. परंतु जेव्हा काही प्रसंग येतो त्यावेळी महाराजांवरची जो विश्वास आहे, महाराजांवरची जी श्रद्धा आहे ती आपल्याकडून डगमगता कामा नये. महाराज त्यावेळी आपली परीक्षा घेत असतात की हा भक्त खरंच योग्य आहे का. म्हणजे जेव्हा काही प्रसंग येतो जीवनामध्ये तर हा भक्त खरंच डगमगतो का, किंवा याच्या मनामध्ये माझ्याविषयी काही शंका निर्माण होते का. तर ही शंका जी आहे, जो संशय आपल्या मनामध्ये येतो महाराजांच्याबद्दल तो कधीही घ्यायचा नाही. सतत हेच चिंतन करायचं की महाराज माझ्यासोबत आहेत आणि महाराज खरंच एकनिष्ठ जो भक्त आहे त्याला महाराज सांभाळतात. म्हणजे मी तुमच्यासोबत अनुभव देखील अनेक वेगवेगळ्या भक्तांचे शेअर केले आहेत. तुम्हाला देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर मी माझा व्हॉट्सअप नंबर देखील देत आहे, त्यावरती देखील तुम्ही अनुभव शेअर करू शकता. म्हणजे आत्तापर्यंत तर मी असं बघितलं आहे की कुणी म्हणजे तुम्हाला जर का काही अनुभव आले असतील, तुम्हाला मला व्हॉट्सअपला शेअर करायचे नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये देखील टाकू शकता तुमचे काही अनुभव, जेणेकरून जे कमेंट्स वाचतील त्यांना देखील अजून जास्त प्रेरणा मिळेल. आणि आपण म्हणजे दुसऱ्यांच्या सोबत काही शेअर केलं, अनुभव शेअर केले तर समोरच्या व्यक्तीमध्ये थोडा जरी बदल होणार असेल, त्याच्या जीवनामध्ये बदल होणार असेल, त्याला प्रेरणा मिळणार असेल, तो महाराजांची भक्ती करायला लागणार असेल तर आपल्याला देखील त्याचं थोडंफार पुण्य मिळतच असते. की फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण थोडंसं त्याच्या जीवनामध्ये खारीचा वाटा आपण टाकलेला आहे, त्याचं जीवन सुंदर बनवायला मदत झाली आहे. समोरच्या व्यक्तीला जो दुःखामध्ये आहे, अडचणीमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे जे अनुभव आहेत ते कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता, जेणेकरून दुसऱ्यांना देखील प्रेरणा मिळेल आणि ते देखील श्री गजानन महाराजांची भक्ती करायला लागतील. आपला सगळा हा गजानन परिवार आहे आणि आपण दुसऱ्यांपर्यंत श्री गजानन महाराज काय आहेत किंवा महाराजांच्या लीला काय आहेत हे आपण नक्कीच पोहोचवण्याचं काम करायला हवं, जेणेकरून समोरच्याच्या जीवनामध्ये देखील आनंद निर्माण होईल. महाराजांची भक्ती करून, महाराजांची उपासना करून. आणि महाराज तुम्हाला सांगते एवढे वैराग्याचे सागर आहेत. म्हणजे लीला चरित्र ऐकलं आहे, महाराजांचं जीवन कसं आहे आपण वाचलेलं आहे. महाराज हे वैरागी होते, म्हणजे ते त्यांना कशाचाही मोह नव्हता. त्यांच्या अंगावर जर का दागदागिने घातली ते देखील ते फेकून द्यायचे. एवढे विरक्त आणि वैरागी संत महाराज आहेत. त्यामुळे महाराजांना काही नको, महाराजांना फक्त हवी आहे आपली भक्ती. आणि महाराजांना तुम्ही फूल जरी अर्पण केलं नाही तर महाराज तुमच्यावर नाराज होणार नाही. तुम्ही गुरुवारचा उपवास केला नाही तरी सुद्धा महाराज तुमच्यावरती नाराज होणार नाही. तुम्ही पारायण केली नाही तरी सुद्धा महाराज तुमच्यावरती नाराज होणार नाही. म्हणजे वर्षातून तुम्ही एका वर्षातून एक जरी पारायण केलं महाराजांच्या प्रगट दिनाच्या वेळेस किंवा कधी तुमची इच्छा झाली त्यावेळी जरी तुम्ही श्री गजानन महाराजांचं पारायण केलं, श्री गजानन विजय ग्रंथाचं, तरीसुद्धा महाराज त्यावरती प्रसन्न होतील. किंवा तुम्ही पारायण जरी नाही केलं, तुम्ही स्तोत्र वाचलं, बावन्नी वाचली किंवा तेही तुमच्याकडून नाही झालं तर फक्त तुम्ही महाराजांचं चिंतन केलं, सतत मनन केलं, त्याने सुद्धा महाराज तुमच्यावरती प्रसन्न होणार आहेत. एवढे भोळे शंकर आहेत महाराज. महाराज हे विदेही संत आहेत. महाराजांना कशाचा कधीही लोभ नाही. त्यावेळी ते होते तेव्हाही त्यांना कशाचा लोभ नव्हता. ते विदेही होते, ते विरक्त होते, ते प्रत्येक गोष्टीपासून ते विरक्त होते. आणि महाराज आपल्यासाठी शेगावमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे महाराजांचं चिंतन मनन सतत करा. महाराज नक्कीच भाग्योदय करतील, महाराज नक्कीच नशीब पालटतील, एवढा विश्वास महाराजांवरती ठेवा. म्हणजे सध्या जर काही अडचणीचा काळ चालू असेल तर महाराजांचं सतत मनन चिंतन करा, महाराजांना प्रार्थना करा. महाराजांना आपण प्रार्थना केली तर महाराज हे नक्कीच ऐकतात. परंतु आपली प्रार्थना जी आहे त्यामध्ये अर्थहाक असायला हवी.
महाराजांपर्यंत आपली हाक पोहोचायला हवी. आणि कधीकधी असं होते की खूप वर्षापासून महाराजांची सेवा करत आहेत परंतु अनुभव येत नाही, तर ते आपलं प्रारब्ध समजायचं. परंतु त्यानंतरही देखील खूप सुंदर आयुष्य येणार आहे यावरती ठाम विश्वास ठेवायचा. आणि मी तुम्हाला जे लक्षणं सांगितले की एका एकनिष्ठ भक्ताची लक्षणं काय असतात किंवा एकनिष्ठ भक्ताने कसं वागावं, त्या गोष्टी आपल्या मनामध्ये म्हणजे कधीकधी आपल्याला दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या होते किंवा द्वेष निर्माण होतो. हा एक मानवी स्वभाव आहे, स्वाभाविक आहे. म्हणजे असा कुठलाही व्यक्ती नाही की त्यामध्ये ईर्ष्या नाही किंवा द्वेष नाही. म्हणजे माझ्या तुमच्या सगळ्यांच्या सोबत किंवा कधी आपल्याला कधी कोणाचा राग येत नाही किंवा द्वेष येत नाही. परंतु आपण आवर्जून ही जी आपली भावना आहे किंवा आपला जो हा भाव आहे त्यावरती आपण कंट्रोल करायला हवं. या गोष्टीवरती जर का आपण कंट्रोल केलं तर नक्कीच महाराजांची प्राप्ती होणार आहे, महाराजांच्या चरणाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. त्यामुळे सतत महाराजांचं मनन चिंतन करा, महाराजांची एकनिष्ठ भक्ती करा. महाराज नक्कीच आपल्या आयुष्याचं सोनं करतील आणि आपल्या जीवनाचं कल्याण करतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.